गुढीपाडव्याच्या गुढीसोबत साखरेचा दागिना प्रसाद म्हणून सजवण्याची पद्धत आहे। या सणाला साखरेच्या गाठींचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। साखरेच्या गाठीशिवाय गुढीची कल्पना खरं तर करवतही नाही। त्यामुळे परंपरेने साखरेच्या गाठी बनवणारी कुटुंब आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात सध्या मग्न आहेत। गुढीपाडवा हा सण चैतन्याचा, नवसंकल्प करण्याचा आणि संकल्पपूर्तीचा। या सणानिमित्त साखरेच्या गाठींचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे। त्यामुळे बदलत्या काळात ही परंपरेने गाठी तयार करणारी कुटुंब या सणाची चाहूल लागताच आपल्या उद्योगाला लागतात। विशेष करून धुळ्यात साखरेचे दागिने आणि गाठी तयार करणारी कुटुंब ही मुस्लिम समाजाची आहेत। होळी आणि गुढीपाडवा हे सण जवळ आले की ही कुटुंब गाठी बनवण्याच्या कामात व्यस्त होतात। कित्येक पिढ्यांपासून साखरेचा गोडवा गुढीपाडवा आणि होळीला टिकून राहावा यासाठी ही कुटुंब या सणादिवशी व्यस्त असतात। आम्ही हे जे व्यवसाय आहे सर्व घरची फॅमिली करतो आणि गुढीपाडव्याला हारची लई मोठी माग आहे। त्यामुळे आम्ही 15 दिवस 1 महिना अगोदर हा माल तयार करायला सुरुवात करतो। गुढीपाडव्याला गाठींची संपूर्ण राज्यभर मागणी असते। मात्र यावर्षी साखरेचे भाव वाढल्यानं गाठी बनविण्याच्या उद्योगाला काही अंशी घरघर लागली आहे। हा आमचा माल बाहेरगावी जातो। खेडा म्हणजे बोईसर, पुणे, मुंबई, पालघर, सुरत या शहरामध्ये आमचा माल जातो। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सणांचा गोडवा टिकून राहण्यासाठी ही कुटुंब प्रयत्न करतायत। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।